नमस्कार, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाकातला आवळा। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे आवळे। हे आवळे मी अर्धा किलो घेतलेले आहेत। अर्धा किलोपेक्षाही जास्त मी साखर घेतलेली आहे। 4 इंच आल्याचा रस काढून घेतलेला आहे। थोडंसं तूप आहे। 8 लवंगा आहेत। थोडं पाणी घेतलेलं आहे मी साखरेपासून पाक तयार करण्यासाठी, आणि हे पाणी घेतलेलं आहे मी आवळे शिजवून घेण्यासाठी। सर्वात प्रथम आपण हे आवळे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। मी हे आवळे डब्यात काढून घेते आहे। हे आवळे मी डब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी आता पाणी घालते आहे आणि हा डब्बा मी आता कुकरमध्ये ठेवणार आहे आणि याच्या 2 शिट्ट्या घेणार आहे। हे आवळे कुकरमध्ये ठेवून मी 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत। हे पाणी मी गाळून घेतलेले आहे आवळ्यामधलं, आणि हे आवळे गरम आहेत त्याच्यामुळे आपल्याला यांना 5 ते 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। आपले आवळे आता व्यवस्थित थंड झालेले आहेत। आता आपल्याला या आवळ्यांना ह्या काट्याने टोचून घ्यायचं आहे। ते याच्यासाठी की जेव्हा आपण याला पाकांमध्ये परतून घेणार या आवळ्यांमध्ये तो पाक व्यवस्थित मुरला गेला पाहिजे। तुम्ही बघू शकता आवळ्याला 6 पाकळ्या असतात। 1 2 3 4 5 6 बघू शकता। तर आपण 6 वेळा असा आवळा उभा धरून त्याच्यामध्ये असा काटा टोचून घ्यायचा। हे पहा, 4 5 आवळा घट्ट धरून ठेवायचा म्हणजे तो उघडला जाणार नाही, कारण शिजलेला आवळा पटकन उघडला जातो। 6 पहा, 1 2 3 4 5 6 आवळा असा व्यवस्थित असा घट्ट धरा। 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने सगळ्या आवळ्यांना आपल्याला टोचून घ्यायचं आहे। आवळा हे फळ खूप लहान असले तरी आपल्या शरीराला हे फारच उपयुक्त आहे। आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये हा आवळा घेतला तरी आपल्याला खूप उपयोग होतात। रक्त शुद्ध करतो आवळा। केसांसाठीही उपयुक्त आहे। स्किनसाठी आपल्या उपयुक्त आहे। सगळे आवळे आपल्याला असे टोचून घ्यायचे आहेत। आपले सारे आवळे टोचून तयार आहेत। काठ्यांनी या सर्वांना टोचून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि आता आपल्याला पाकाची तयारी करायची आहे। मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे, आणि कढई तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे अगदी थोडंसं तूप जे मी घेतलं होतं ते घालायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ज्या 8 लवंगा घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत। लवंगा तडतडायला लागलेल्या आहेत। व्यवस्थित फुललेले आहेत पहा लवंगा। आता आपल्याला पाक तयार करण्यासाठी त्यात पाणी घालायचं आहे।
पाणी घालून झालेलं आहे आणि त्यात आल्याचा रस ओतलेला आहे. पाकाचा आवळा बनवताना जेव्हा आपण त्यामध्ये लवंग टाकतो आणि आल्याचा रस टाकतो त्याच्यामुळे त्या पाकातल्या आवळ्याला एक विशिष्ट चव येते. खूप छान सुगंध पण येतो आल्याचा आणि लवंगचा. उकळी आलेली आहे आणि त्यात मी आता साखर घालते आहे. अर्धा किलो आवळ्यासाठी आपल्याला जवळजवळ पाऊण किलो साखर घालायची आहे, कारण आपला आवळा पाकात पूर्ण बुडाला पाहिजे. याचा आपल्याला व्यवस्थित पाक करून घ्यायचा आहे. हळूहळू हलवत राहायचं आहे. यात एक महत्त्वाची गोष्ट मग अशी दाखवायची राहून गेलेली होती, त्यासाठी क्षमा मागते. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये वेलचीची पूड. ती मी 1 चमचा यात टाकलेली आहे. आपला पाक तयार होतो आहे छान. ह्या पाकाला खूप घट्ट करायचा नाही आहे. साखर पूर्ण विरघळलेली आहे वर छान बुडबुडे यायला लागले आहेत आणि बघू शकता चमच्याला असं थोडंसं पूर्ण पाक असा गळतोय. एका रेषेमध्ये हा पाक गळतो आहे. आपल्याला याच्यामध्ये आता आवळे घालायचे आहेत. एक एक आवळा अलगद यात ठेवायचा आहे. हे आवळे परतताना सुद्धा हलक्या हाताने पाकात परतायचे आहेत. अख्ख्या आवळ्यांच्या जागी तुम्ही आवळ्याच्या फोडी करूनही पाकामध्ये मुरवू शकता. पण अख्खे आवळे दिसायला छान दिसतात. बरणीत भरून ठेवल्यानंतर बघायला खूपच सुंदर वाटतात ते. रोज सकाळी आवळ्याच्या 2-4 फोडी रिकाम्या पोटी पोटात गेल्या तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य हा आवळा खावा. लहान मुलांनाही पाकातला आवळा आवडतो, त्यांनाही तुम्ही सकाळी द्याल तर खूपच छान. आता हा आवळा आपल्याला पाकात शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटांसाठी मी आवळा हा पाकामध्ये शिजवून घेणार आहे आणि पुन्हा चेक करणार आहे. आपला आवळा आपण परत चेक करून पाहूया.
हा आवळ्याचा रंग कसा सोनेरी आलेला आहे। हा आवळा आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं याच्यामध्ये छान शिजून घ्यायचा आहे, मुरू द्यायचा आहे। पहा आपला पाकातला आवळा आता तयार आहे। याला मी जवळजवळ 20 मिनिटं या पाकामध्ये शिजवलेला आहे। याला आता आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला काचेच्या बरणीत किंवा तुम्हाला वाटेल तशा कोणत्याही डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। हा पाकात शिजवलेला असल्यामुळे भरपूर दिवस राहतो। काळजी घ्यायची आहे की आवळे भरून ठेवल्यानंतर ते पाकात बुडून राहिले पाहिजे। फ्रेंड्स, माझा पाकातला आवळा आता रेडी आहे। माझी ही रेसिपी आपल्याला आवडलीच असेल। माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।